सकाळी सकाळी उठून हे बघा अशा प्रकारे ताजी वांगी मी आणलेला आहे. या वांग्याचा आता चांगल्या प्रकारे वांग्याची भाजी करायचा आहे. सर्व काही बेसिक मसाले वापरून चांगल्या प्रकारे वांग्याचा भाजी करून घ्यायचा आहे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज मी करणार आहे वांग्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी अर्धा किलो कोवळी वांगी अशी घेतलेला आहे, मध्यम आकाराचा. हा बघा, असा हा एकदम असा मध्यम आकार असलेला हा कोवळी फ्रेश वांगी घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा. 2 हिरव्या मिरच्या घेतलेला आहे. हा बघा, हा भाज्या मी घेतलेला आहे. हा सर्व भाज्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, अर्धा वाटी घुंगरू शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतला आहे. हा सर्व साहित्य घेतलेला आहे. गॅसवर एक कढई ठेवायचा, त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा. चांगला तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायचा, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचा, 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला घालायचा, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो या फोडणीमध्ये घालायचा. चांगला परतून घ्यायचा. अर्धा किलो वांगी मी येथे घेतलेला आहे, तो असा बारीक उभा चिरून घ्यायचा, तो या फोडणीमध्ये घालायचा. हा वांगी चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा. मग गरम पाणी यामध्ये अर्धा बाऊल प्रथम घालायचा. चांगला उकळी येऊ द्यायचा. उकळी आल्यानंतर हा सर्व साहित्य घालायचा. शेंगदाण्याचा कूट, सर्व हा मसाला घालायचा. चांगला परतून घ्यायचा. हा वांग्याची भाजी चांगला शिजू द्यायचा. हा बघा, चांगला असा परतून घ्यायचा, मग शिजायला ठेवायचा. हा बघा, हा वांग्याची भाजी आता चांगल्या प्रकारे शिजत आहे. हा बघा, रंग छान आलेला आहे. टेस्टी वांग्याची भाजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा टेस्टी वांग्याची भाजी कशाबरोबर खायचा तर टेस्टी लागतो तर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मक्याची भाकरी, तांदळाची भाकरी, गव्हाचा चपाती, पुरी याबरोबर एकदम टेस्टी लागतो. या भाजीवर आता एक ताट झाकायचा, 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. हा बघा, आता मी ठेवलेला आहे 2 मिनटं फक्त. गॅसचा स्पीड मध्यम करून ठेवायचा. हा झाकून 2 मिनिटांनी उघडून बघायचा. हा बघा, एकदम टेस्टी असा हा वांग्याची भाजी तयार होत आहे. प्रथम फोडणी तयार झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा बाऊल गरम पाणी घातलेला आहे. नंतर परत 2 मिनिटांनी अर्धा बाऊल गरम पाणी घालायचा, मग शिजवून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे मी हा भाजी शिजवून घेतलेला आहे. हा वांग्याची भाजी. या वांग्याच्या भाजीला मला लसणाचा टेस्ट हवा होता, त्यामुळे मी यामध्ये कांदा घातलेला नाही. लसणाचा टेस्ट असलेला हा वांग्याची भाजी आता शिजलेला आहे. आता मी हा कढई खाली उतरून असा ठेवलेला आहे. हा बघा, हा वांग्याच्या भाजीला रंग छान आलेला आहे, टेस्ट छान आलेला आहे. हा ग्रेव्ही टेस्टी वांग्याची भाजी मी आता या ताटामध्ये थोडासा काढून घेते. एका ताटामध्ये मी 2 पुऱ्या कोशिंबर, काकडी, टोमॅटो असा ठेवलेला आहे. हा बघा, आता हा ग्रेव्ही वांग्याची लसणाचा टेस्ट असलेला हा ग्रेव्ही भाजी मी वांग्याचा आता या ताटामध्ये थोडासा काढत आहे. हा बघा, अशा प्रकारे एकदम टेस्टी असा हा वांग्याची भाजी तयार झालेला आहे. हा बघा, अशा प्रकारे मी आता ताटामध्ये थोडासा भाजी असा घेतलेला आहे, म्हणजे घातला आहे. हा लसणाचा टेस्ट असलेला ग्रेव्ही वांग्याचा भाजी
गरम गरम भाताबरोबर पण एकदम टेस्टी लागतो. हां बघा, या ताटामध्ये मी आता भाजी काढलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा भाजी दिसत आहे. एकदम टेस्टी असा हा भाजी तयार झालेला आहे. काकडी, टोमॅटो, कांदा किसून असा मी हा कोशिंबीर तयार केलेला आहे. हिरव्या मिरचीचा फोडणी दिलेला आहे. हा बघा, हा काकडी व टोमॅटो ठेवला आहे. 2 पुऱ्या ठेवलेला आहे. वर हा एक मिरची सजवण्यासाठी ठेवलेला आहे. वांग्याचा भाजी पण मी या ताटामध्ये घेतलेला आहे. हा बघा, असा हा ताट आता तयार आहे. हा टेस्टी वांग्याचा भाजी एकदम चांगल्या प्रकारे असा हा तयार झालेला आहे. स्वादिष्ट रस्सा ग्रेव्ही वांग्याची भाजी येथे तयार आहे. हा वांग्याची भाजी तयार करताना यामध्ये भाज्या ह्या फ्रेश घ्यायचा व पाणी घालताना यामध्ये गरम पाणी करून घालायचा. लसणाचा टेस्ट असलेला असा हा वांग्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. टेस्टी ग्रेव्ही रस्सा हा वांग्याची भाजी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.